या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ऑटोमेशन टेस्टिंग युजिंग सेलेनियमचा तिसरा भाग. याआधी मागच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो याचा क्विक रिकॅप घेऊया. सो ऑटोमेशन टेस्टिंग युजिंग सेलेनियम आपण पाहिलं आणि त्यासाठी लागणारे काही कन्सेप्ट आपण समजून घेतले, जसे की वेब एलिमेंट, डॉम आणि लोकेटर्स हे काय असतं आपण शिकलो. त्यासोबत आपण लोकेटर्सचे काही टाइप्स पाहिले, जसे की आयडी, क्लास नेम हे सुद्धा आपण शिकलो. त्यानंतर आपण वेब एलिमेंट्सचे ऍक्शन्स जसे की सबमिट, सेंड कीज ह्या 2 ॲक्शन्स आपण पाहिल्या. तर ह्या सेशनचा अजेंडा आपण समजून घेऊया. तर ह्या सेशनमध्ये आपण आणखी काही लोकेटर्स बघणार आहोत. जसे की नेम, लिंक टेक्स्ट हे 2 लोकेटर्स आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण काही नवीन वेब एलिमेंट्स सुद्धा बघणार आहोत. जसे की रेडिओ बटन, ड्रॉप डाउन, चेकबॉक्स असे 3 वेब एलिमेंट्स आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर वेब एलिमेंट मधला एक नवीन ॲक्शन आपण बघणार आहोत, म्हणजेच की क्लिक या ॲक्शन आपण बघणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण लॉग इन फंक्शनॅलिटी ही ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आपण एक्झिक्यूट केली. सो आपण ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये लॉग इन फंक्शनॅलिटीसाठी टेस्ट सिनॅरिओ लिहिला आणि त्याच्यासाठी टेस्ट स्क्रिप्ट सुद्धा लिहून आपण लॉग इन फंक्शनॅलिटी ही ऑटोमेटेड पद्धतीने त्याची टेस्टिंग केली. सो तिथे आपण सेलेनियमचा वापर केला. आता कुठल्याही वेबसाईटमध्ये लॉग इन जिथे असते तिथे रजिस्ट्रेशन सुद्धा असते. सो ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये आपण रजिस्टर केल्याशिवाय आपलं लॉग इन होऊ नाही शकत आणि लॉग इन केल्यावर आपण आपले काही प्रॉडक्ट्स पर्चेस करायचे असतात. हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याची हिस्ट्री आपल्या लॉग इनच्या अगेन्स्ट राहते. तर आपण आता रजिस्ट्रेशन फंक्शनॅलिटी त्याला आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंग त्याच्यावर करायचं आहे. सो रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जनरली काय केलं जातं? सो मॅन्युअली जर रजिस्टर करायचं असेल किंवा मॅन्युअली जर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस ही टेस्ट करायची असेल, तर आपण काय करणार? सर्वात पहिल्यांदा आपण ब्राउझर ओपन करणार. ब्राउझर ओपन केल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन पेज ओपन करणार, बरोबर. त्यानंतर जेवढे काही माहिती असेल तिथे आपण रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये ते डिटेल्स भरणार आणि रजिस्ट्रेशन बटनला क्लिक करणार. बट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला काय करता येईल? आपल्याला लॉग इन करता येईल आपल्या ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये. सो तसंच नेक्स्ट ट्रेंड्स वेबसाईटमध्ये असलेल्या या रजिस्ट्रेशन फंक्शनॅलिटीला आता आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंग करायचं आहे. सो ऑटोमेशन टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला काय-काय लागणार आहे? सो आपल्याला ब्राउझर ओपन करायचं आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यात ही URL एंटर करायची आणि ती वेबसाईट लॉन्च करायची आहे किंवा तो वेब पेज आपल्याला ओपन करायचा आहे. त्यात आपण फॉर्म फिल करणार, रजिस्ट्रेशन बटन क्लिक करणार आणि त्यानंतर आपल्याला लिंकवर जी लिंक जनरेट झाली त्या लॉगिन लिंकवर क्लिक करून आपण लॉगिन आपल्याला करता यायला पाहिजे. सो आपण हे ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये हेच सगळे स्टेप्स आपल्याला कन्व्हर्ट करायचे आहेत कोडमध्ये. सो आपण हे मॅन्युअली जे आपण म्हटलो ते मॅन्युअली करणार आहोत. ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला ह्याच स्टेप्स हे आपल्याला कोड फॉर्ममध्ये करायचे म्हणजे आपल्याला टेस्ट स्क्रिप्ट लिहायचे आहेत आणि ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला एक्झिक्यूट करता येईल कोडमध्ये. हे आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये करायचं आहे. सो आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंग करण्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत, तर आपल्याला पहिलं सगळ्यात आधी एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मॅन्युअल स्टेपला कोड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सो आपण मॅन्युअल जे काही मॅन्युअल स्टेप्स आपण करून पाहिलेत किंवा आपण करणार आहोत रजिस्ट्रेशन पेजवर, ते सगळं आपल्याला कोडमध्ये करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोड एक्झिक्यूट करून ते व्हेरिफाय करायचं की आपलं आपण जे रजिस्ट्रेशन करतोय ते व्यवस्थित होतंय का आणि लॉगिन पेज ओपन होतंय का, हे आपल्याला चेक करायचं आहे. तर सर्वात आधी आपण आता ह्याच गोष्टी मॅन्युअली टेस्ट करून बघूयात. म्हणजेच आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स एक्झिक्यूट करायच्या आहेत. कोडमध्ये काय कन्व्हर्ट करायचंय हे आपल्याला समजेल. सो आपण आता ओपन करणार आहोत रजिस्ट्रेशन पेज. तर आपण बघू शकतो आपला हा रजिस्ट्रेशन पेज आहे. सो ह्या वेबसाईटवर आपण वेबसाईटवर व्हिजिट कराल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन पेज असं दिसेल आणि इथे मी आपला युजर रजिस्टर करणार आहे. सो rahul@example.com याचा मी ईमेल देणार आहे. example.com परत पासवर्ड मी देणार आहे rahul@2021 जेंडर मेल सिलेक्ट करणार आहे. कंट्रीमध्ये इंडिया सिलेक्ट करणार आहे आणि टर्म्स एंड कंडिशन हे एग्री करून ह्या चेकबॉक्सला टिक करून रजिस्टर करणार आहे. सो रजिस्टर केल्यानंतर मला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा पेज आला आणि मी आता लॉग इन करू शकतो. बरोबर? तर आता आपल्याला या मॅन्युअल स्टेप्सला ऑटोमेट करायचं आहे. आपल्याला ऑटोमेट करण्यासाठी सर्वात आधी लागणार आहे ते प्रोजेक्ट. सो आपण आता प्रोजेक्ट क्रिएट करणार आहोत. सो आपल्याला आता प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी आपण इंटेलिजेंट आयडिया या आयडीचा वापर करणार आहोत. सो इंटेलिजेंट आयडिया आपल्या सिस्टममध्ये जे इन्स्टॉल्ड आहे ऑलरेडी ते आपण ओपन करणार आहोत. सो ती ॲप आपण ओपन केल्यानंतर क्रिएट न्यू प्रोजेक्ट असं आपण करणार आहोत. ते आपण ओपन करणार आहोत. सो ती ॲप आपण ओपन केल्यानंतर क्रिएट न्यू प्रोजेक्ट असं आपण करणार आहोत. क्रिएट न्यू प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला Maven टूलचा वापर करायचा आहे इथे. सो Maven टूलचा वापर करण्यासाठी आपण Maven पहिलं सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टचे एस-डी-के स्पेसिफाय करायची. तर कुठली एस-डी-के आपण वापरणार? आपण वापरणार आहोत जावाचं जे-डी-के. सो आपण जे-डी-केचा पाथ देणार आहोत. जर तुम्ही हे ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते ब्लँक नसेल, तुम्हाला ऑलरेडी ते पॉप्युलेटेड असेल, तर तुम्ही ते आहे तसं ठेवणार आहात आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे. सो आपण नेक्स्ट क्लिक केलं. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी ग्रुप आयडी आणि आर्टिफॅक्ट आयडी द्यायचा आहे.
सो ग्रुप आयडी काय असतं? तर ग्रुप आयडी आपण ऑर्गनायझेशनचं नाव देतो. सो आपल्या ऑर्गनायझेशनचं, कंपनीचं काही नाव असेल. आपण एखादं आपल्या प्रोजेक्टला युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी हे असतं. आपण ग्रुप आयडीमध्ये आपल्या कंपनीचं नाव देतो. सो या ठिकाणी आपण एक्झाम्पल असं आपलं आहे. सो एक्झाम्पल आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे, कंपनीचं नाव आहे असं समजूया. सो org.example असं आपण ग्रुप आयडी देणार आहोत. आर्टिफॅक्ट आयडीमध्ये आपण आपल्या मॉड्यूलचं नाव देतो किंवा आपल्या डिपार्टमेंटचं नाव देतो. सो आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन टेस्ट हायफन टेस्ट आपण इथे सोपं ठेवण्यासाठी रजिस्ट्रेशन हायफन टेस्ट असं आपण आपल्या आर्टिफॅक्टचं नाव देणार आहोत. त्यानंतर आपण प्रोजेक्ट नेम देणार आहोत. सो रजिस्ट्रेशन टेस्ट. पास्कल केसमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन आणि आर आणि टी हा पास्कल कॅपिटल केसमध्ये आपल्याला द्यायचं आहे रजिस्ट्रेशन टेस्ट. असं आपण पास्कल केसमध्ये आपल्या प्रोजेक्टचं नाव देतोय. आणि प्रोजेक्टचं लोकेशन जे डिफॉल्ट असेल ते तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचा फोल्डर कुठे तुम्हाला हा प्रोजेक्ट सेव्ह करायचा आहे, तिथला तुम्ही पाथ देऊन त्याला फिनिश असं करू शकता. तो हे फिनिश केल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट हा क्रिएट होईल आणि तुम्ही आयडीमध्ये बघू शकता, की तुमचा फॉर्म.एक्सएमएल फाईल अशी या पद्धतीने क्रिएट होईल आणि तुम्हाला तुमचा फोल्डर स्ट्रक्चर हा सगळा दिसेल लेफ्ट साइडला प्रोजेक्ट फोल्डरच्या आत आणि त्यामध्ये आपण नवीन क्लास क्रिएट करणार आहोत. सो आता आपण प्रोजेक्ट तयार करून घेऊयात आणि आपण व्हेरिफाय करूयात, की आपले प्लगइन Mavenचे प्लगइन्स वगैरे हे सगळे लोड झाले आहेत की नाही व्यवस्थित. सो आपण ते आधी करून घेऊयात. सो मी आता माझ्या डेस्कटॉपवर आलेलो आहे आणि डेस्कटॉपमध्ये आम्ही स्टार्ट मेनूमध्ये जाऊन IntelliJ असं सर्च करणार आहे. सो IntelliJ आयडिया मला ओपन करायचं आहे. हे आयडीमध्ये आपल्याला आपण प्रोजेक्ट बनवणार आहोत. सो ॲप्लिकेशन लोड झाल्यानंतर असा विंडो आपल्याला दिसेल. ह्या विंडोमध्ये क्रिएट न्यू प्रोजेक्ट असं करायचं आहे. क्रिएट न्यू प्रोजेक्ट केल्यानंतर Maven मी सिलेक्ट केला आहे आणि प्रोजेक्ट एसडीकेमध्ये 11 असं मी सिलेक्ट केलं. त्यानंतर मी नेक्स्ट करणार आहे. ग्रुप आयडीमध्ये मी org.example असं देणार आहे आणि आर्टिफॅक्ट आयडीमध्ये रजिस्ट्रेशन हायफन टेस्ट असं मी आर्टिफॅक्ट आयडी देणार आहे. आणि माझं प्रोजेक्ट नेम हे पास्कल केसमध्ये असलं पाहिजे म्हणून मी रजिस्ट्रेशनचा आर कॅपिटल आणि टेस्टचा टी कॅपिटल असं करून मी माझं प्रोजेक्ट लोकेशन हे आहे तसं ठेवलं आणि मी आता फिनिश करतोय. सो इथे मी आता बघू शकतो माझा प्रोजेक्ट क्रिएट झाला आहे आणि सोर्स आणि टेस्ट फोल्डर असे क्रिएट झालेले आहेत आणि माझे Mavenमध्ये प्लगइन सुद्धा सगळे लोड झालेले आहेत. सो प्लगइन सुद्धा लोड झालेले आहेत. त्यामुळे माझा प्रोजेक्ट हा व्यवस्थित क्रिएट झाला आहे आणि मला Maven रिसेट करायची गरज नाही आहे. सो आता ते झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन टेस्ट क्लास असा क्रिएट करायचा आहे. सो आपण सर्वात आधी रजिस्ट्रेशन टेस्ट क्लास क्रिएट करून घेणार आहोत. आपल्या टेस्ट फोल्डरच्या सो आपण आपले सगळे टेस्ट स्क्रिप्ट्स हे टेस्ट टेस्ट फोल्डरमध्ये आपण स्टोअर करतो. सो टेस्ट फोल्डरच्या आत असणाऱ्या ह्या जावा फोल्डरवर आपण राइट क्लिक करून न्यू फाइल आणि जावा क्लास असं सिलेक्ट करून रजिस्ट्रेशन टेस्ट असं फाईलचं नाव देऊन आपण नवीन जावाचा क्लास फाईल आपण बनवणार आहोत. सो या पद्धतीने आपण पब्लिक क्लास रजिस्ट्रेशन टेस्ट असं आपल्याला दिसायला मिळत आहे. त्यानंतर आपल्याला डिपेंडन्सीज ॲड करायच्या त्यामुळे आपण form.xmlच्या आत आपण Mavenची डिपेंडन्सी Seleniumची डिपेंडन्सी ॲड करायची Maven रिपॉझिटरीमधून. सो आपण ती ॲड करून घेणार आहोत. सो डिपेंडन्सीजमध्ये ही डिपेंडन्सी आपल्याला ॲड करायची आहे आणि आपण व्हर्जन 4.9.1 असं यूज करणार आहोत. रिपॉझिटरीमध्ये आलो आहे आणि MVN रिपॉझिटरीमध्ये मी Selenium जावा असं सर्च करणार आहे. Selenium जावा ह्या लायब्ररीला आपल्याला लोड करायचं आहे. त्यामुळे आपण Selenium जावा ही लायब्ररी सिलेक्ट केली आणि 4.9.1 व्हर्जन आपण सिलेक्ट केलं आणि इकडून मी डिपेंडन्सी अशी कॉपी करू शकतो. सो मी आता डिपेंडन्सी ही कॉपी करणार आहे आणि ही मला माझ्या प्रोजेक्टमध्ये लोड करायची आहे. म्हणून मी डिपेंडन्सीजमध्ये ही डिपेंडन्सी ॲड करत आहे. सो माझी आता Seleniumची ही डिपेंडन्सी मी ॲड केली. सेव्ह करून मी रिलोड करणार आहे. सो Maven हे रिलोड केल्यानंतर मला त्या डिपेंडन्सीज या ॲड झालेल्या दिसणार आहेत. सो आपण डिपेंडन्सी सुद्धा ॲड केली आहे. सो आता आपली ही डिपेंडन्सी सुद्धा ॲड झाली आहे प्रोजेक्टमध्ये. सो Maven टॅगमध्ये तुम्ही जाऊन रिलोड कराल, तर ही डिपेंडन्सी अप्लाय होईल प्रोजेक्टमध्ये आणि सगळ्या डिपेंडन्सीज या लोड होतील. तर आपल्याला आता मॅन्युअल स्टेप्स या कोडमध्ये कन्व्हर्ट करायच्या सो मॅन्युअल स्टेप्स आपण करून पाहिल्या होत्या. जसं की आपण Chrome ब्राउझर ओपन केला. सो आपण आपल्या डेस्कटॉपमध्ये Chrome ब्राउझर हा लोकेट करणार आणि तुला ओपन करणार. मग आपण URL एंटर करणार. URL एंटर केल्यानंतर आपण फॉर्म फिल करणार. आपण फॉर्म सुद्धा फिल केला होता आणि रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला लॉगिन पेजची लिंक आली. तिथे आपण क्लिक केलं. तर हे झाले मॅन्युअल स्टेप्स. आता ह्या मॅन्युअल स्टेप्सला आता ऑटोमेटेड वेमध्ये आपल्याला करायचं. आपल्याला त्याचं कोडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आपलं Chrome ब्राउझर हा लॉन्च करायचा आहे. Chrome ब्राउझरचे सेटिंग्ज आपल्याला ही अप्लाय करायची आहे. सो आपल्याला Chrome ब्राउझरचे ड्रायव्हर हे असाइन करण्यासाठी आपण काय करतो, तर आपण system.set प्रॉपर्टी करतो आणि webdriver.chrome.driver ह्या व्हेरिएबलमध्ये आपण Chrome ड्रायव्हरचा पाथ असं स्पेसिफाय करतो. तर हा पाथ काय असणार? आपल्या Chrome ड्रायव्हर या EXEचा पाथ असणार आहे. सो EXEचा पाथ आपण कसा घेऊ शकतो? तर जिथे तुम्ही डाउनलोड केलं असेल EXE Chrome ड्रायव्हरची EXE जिथे डाउनलोड केली असेल, त्या EXEवर जर तुम्ही राइट क्लिक करून कॉपी एज पाथ केलं, तर तुम्हाला त्याचा पाथ इथे पेस्ट करता येईल आणि तो आपल्याला इकडे असाइन करता येईल.
सो आपण आता ते करून घेणार आहोत. सो आपल्याला आता सर्वात आधी क्लास क्रिएट करायचा आहे. सो न्यू जावा क्लास रजिस्ट्रेशन टेस्ट. सो आपण सगळ्या टेस्टला शेवटी आपण टेस्ट असं फाईल नेमला देतो. सो टेस्ट आणि ओके. सो या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन टेस्ट असा क्लास क्रिएट झालेला आहे. आणि मी आता इथे नवीन पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. सो एंट्री पॉइंट आपल्या प्रोग्रामची एंट्री पॉइंट असं मेन फंक्शन डिफाइन केला आणि स्ट्रिंग args. सो आपला मेन फंक्शन आपण क्रिएट केला आणि यामध्ये सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी आणि कुठली प्रॉपर्टी आपल्याला सेट करायची आहे तर वेब ड्रायव्हर डॉट क्रोम डॉट ड्रायव्हर या प्रॉपर्टीला आपल्याला सेट करायचं आहे आणि आपल्याला एक पाथ द्यायचा आहे आपल्या क्रोम ड्रायव्हरचा. सो आपण आता क्रोम ड्रायव्हरचा पाथ घेऊन येऊयात. आपल्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये आहे. सो क्रोम ड्रायव्हर या EXE ला आपण राईट क्लिक केलं आणि कॉपी ॲज पाथ केल्यानंतर आपल्याला त्याचा पाथ मिळेल आणि हा पाथ आपण इथे पेस्ट करणार आहोत. सो आपण बघू शकतो इथं काही कॅरेक्टर्स, एक्स्ट्रा कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला नको आहेत. सो आपण ते डिलीट करणार आहे. सो आपण या पद्धतीने आपला पाथ स्पेसिफाय केला. आता हा पाथ स्पेसिफाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण बघूयात. त्यानंतर आपल्याला आपलं वेब ड्रायव्हरचा क्रोम वेब ड्रायव्हरचा इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. सो आपल्याला वेब ड्रायव्हरचा इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं तर वेब ड्रायव्हर या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि त्याच्यात क्रोम ड्रायव्हरचा इन्स्टन्स असाइन करायचा आहे. त्यासाठी आधी आपल्याला सेलिनियम डॉट वेब ड्रायव्हर या पॅकेज मधला हा क्लास इम्पोर्ट करायचा आहे. त्यासोबत आपल्याला क्रोम ड्रायव्हर सुद्धा आपल्याला हा इम्पोर्ट करायचा आहे. सो आपण आता ते आपल्या कोडमध्ये इम्पोर्ट करूयात आणि आपला क्रोम ब्राउझर लॉन्च करण्यासाठी जो कोड आहे तो आपण लिहूयात. तर सर्वात वरती आपण इम्पोर्ट स्टेटमेंट लिहिणार आहोत. सो इम्पोर्ट org डॉट openqa डॉट selenium डॉट वेब ड्रायव्हर बरोबर. त्यासोबत आपल्याला इम्पोर्ट org डॉट openqa डॉट selenium डॉट क्रोम ड्रायव्हर सो असं आपण इम्पोर्ट केलं पॅकेज इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला लॉन्च करायचं आहे ब्राउझर. सो ब्राउझर लॉन्च करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला वेब ड्रायव्हर या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. सो ड्रायव्हर इज इक्वल्स टू न्यू क्रोम ड्रायव्हर. सो आपण क्रोम या ब्राउझरला यूज करतोय म्हणून क्रोम ड्रायव्हर. सो या पद्धतीने आपण आपला क्रोम ड्रायव्हरचा इन्स्टन्स क्रिएट करून क्रोम लॉन्च केला. रन करून बघूयात आपले सगळे सेटिंग्स व्यवस्थित आहे की नाही. सो आपण बघू शकतो आपला क्रोम ब्राउझर हा लॉन्च झाला आहे म्हणजे आपली सगळ्या सेटिंग्स आणि कॉन्फिगरेशन्स ह्या व्यवस्थित आहेत. सो आपला ब्राउझर हा लोड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सो आपण आपलं रन करून बघितलं आणि आपण पाहिलं की आपला ब्राउझर हा ओपन झाला. सो हे आउटपुट आपल्याला अचीव्ह झालं. सो पुढची मॅन्युअल स्टेप काय आहे URL एंटर करायचं. सो आपण URL ब्राउज करायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की वेबसाईटचं पेज लोड होतंय का. सो ते करण्यासाठी आपल्याला कोडमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं त्याचं तर आपण ड्रायव्हरचा गेट मेथड हा वापर करणार आहोत. सो ड्रायव्हर डॉट गेट आणि तिथे आपण URL देणार आहोत आपल्या रजिस्ट्रेशन पेजची. तर आपण हे आता करून बघूया. ते केल्यानंतर आपल्याला आउटपुटमध्ये जेव्हा आपण ब्राउझर लोड करू किंवा लॉन्च करू आणि त्यानंतर आपण वेबसाईटचा पाथ दिल्यावर वेबसाईट लोड करणार तेव्हा आपल्याला हे असं होम पेज दिसलं पाहिजे म्हणजे की रजिस्ट्रेशन पेज दिसलं पाहिजे. सो आपण हे करून बघूया. सो रजिस्ट्रेशन पेजची URL मी कॉपी करतो इथे आणि मी ओपन रजिस्ट्रेशन पेज आणि रजिस्ट्रेशन पेज ओपन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ड्रायव्हर डॉट गेट आणि रजिस्ट्रेशन पेजची URL द्यायची आहे. सो तुम्ही एक्झॅक्टली अशीच URL द्या तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल. सो आपण राहुल नेक्स्ट ट्रेंड्स डॉट ccbp डॉट टेक असं आपण URL दिली आहे आणि ही आपण ओपन करणार आहोत. सो याला आपण सेव्ह करू आणि रन करून बघूयात. सो रन केल्यानंतर आपला वेब ब्राउझर ओपन व्हायला पाहिजे आणि यावेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन पेज दिसलं पाहिजे. सो आपल्याला रजिस्ट्रेशन पेज या ठिकाणी दिसतंय. सो आपण रजिस्ट्रेशन पेज आपण सक्सेसफुली ओपन करू शकलो. त्यानंतर आपलं पुढची स्टेप काय आहे तर आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. सो आपल्याला सगळा फॉर्म जो आहे तो आता फिल करायचा आहे. सो फॉर्म फिल करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करावं लागणार आहे तर आपल्याला ते फॉर्ममध्ये असणारे एलिमेंट्स जे डॉममध्ये असणारे हे एलिमेंट्सला आपल्याला लोकेट करायचं आहे. सो आपण पाहिलं होतं की डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये सगळे एलिमेंट्स असतात आणि आपण लोकेटरच्या सहाय्याने हे लोकेट करू शकतो. सो आपल्याला हे जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला आपल्या व्हॅल्यूज एंटर करायच्या. ते रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करण्यासाठी आपल्याला सगळे व्हॅल्यूज एंटर करायच्या. त्या वेब एलिमेंट्सला आपल्याला सर्वात आधी लोकेट करावे लागेल.
सो लोकेट आपण कसं करू शकतो? तर सर्वात आधी आपण त्याचं फॉर्म स्ट्रक्चर बघून घेणार आहोत. सो आपण जेव्हा आपल्या वेब पेजमध्ये राइट क्लिक करून, सो त्या वेब एलिमेंटवर राइट क्लिक करून जर तुम्ही इन्स्पेक्ट असं क्लिक केलं, तर तुमचा डेव्हलपर टूल हा ओपन होईल. तो ओपन झाल्यानंतर आपण बघू शकतो डॉमचा स्ट्रक्चर. सो आपल्या HTMLचा डॉम स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी डेव्हलपर टूलमध्ये बघू शकतो. सो ह्या पद्धतीने आपल्याला दिसेल. आपण वेबसाईटवर गेलो आणि वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पेज ओपन केलं. रजिस्ट्रेशन पेजवर राइट क्लिक केलं. सो आपण या ठिकाणी नेम एलिमेंटवर जर आपण राइट क्लिक करून इन्स्पेक्ट केलं, डेव्हलपर टूल ओपन होईल राइट साइडला आणि तिथे आपल्याला बघायला मिळेल हा डॉम स्ट्रक्चर. सो हा डॉममध्ये आपण बघू शकतो एलिमेंट आपल्याला दिसतंय नेम एलिमेंट वगैरे. सो आपण हे करून बघूयात आपल्या वेबसाईटवर. सो आपल्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये मी आता राइट क्लिक करतोय नेम एलिमेंटवर आणि इन्स्पेक्ट करतोय. सो इन्स्पेक्ट केल्यानंतर मी बघू शकतो एलिमेंट्स टॅबमध्ये मला हे डॉम स्ट्रक्चर दिसतंय. सो आपण बघू शकतो HTML आहे त्यामध्ये हेड आहे आणि बॉडी आहे. बॉडीमध्ये आपण बघितलं तर एक कंटेनर डिव्ह आहे आणि एक इमेज आहे. त्यानंतर आपला रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे. सो डिव्ह फॉर्म आणि या ठिकाणी आपण फॉर्म बघू शकतो आणि त्यात असणारे असे काही फील्ड्स आहेत. सो नेम फील्ड आहे इथे. इथे ईमेलचं फील्ड आहे. सो आपण ईमेल फील्ड बघू शकतो. परत त्या ठिकाणी आपण पासवर्डचं फील्ड बघू शकतो. तर या पद्धतीने आपण आपला डॉम एलिमेंट हा बघू शकतो डेव्हलपर टूलमध्ये. सो रजिस्ट्रेशन पेजचा आपण डॉम पाहिला. सो त्याचा डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हा पाहिला आपण डेव्हलपर टूलमध्ये. आपल्याला आता आपलं वेब एलिमेंट लोकेट करायचं तर लोकेट करण्यासाठी आपण काय करतो तर लोकेटर्सचा वापर करतो. लोकेटर्समध्ये काही-काही प्रकार असतात तो आपण पाहिले. आपण आयडी आणि क्लासचा वापर करून सुद्धा पाहिलं होतं. सो अजून काही असे लोकेटर्सचा वापर आपण करू शकतो. आपल्याला जो एलिमेंट शोधायचा आहे आपल्या फॉर्मवरचा, रजिस्ट्रेशन फॉर्मवरचा डेटा फिल करण्यासाठी, तर आपण लोकेटर्सचा उपयोग करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला आता नेम फील्डचं लोकेटर शोधायचं आहे. सो आपल्याला लोकेटरचा वापर करून नेम एलिमेंट हा आपल्याला फाइंड करायचा आहे आणि त्याच्यात मग आपल्याला व्हॅल्यूज एंटर करायचे. तर नेम फील्डमध्ये कसं आपण त्याला लोकेट करणार? सो आपण जर नेम फील्डला राइट क्लिक केलं आणि त्याचा डाउन स्ट्रक्चर पाहिला, त्याचा वेब एलिमेंट पाहिलं, तर आपल्याला तिथे एक नेम ॲट्रिब्यूट दिसतंय त्याच्यात नेम ॲट्रिब्यूटमध्ये नेम अशी व्हॅल्यू आहे. त्यासोबत क्लास आहे, टाइप आहे, बरोबर? तर आपण हे आता आपल्या वेबसाईटमध्ये चेक करूया. सो जसं की आपण बघू शकतो, पण नेम या फील्डवर राइट क्लिक करून इन्स्पेक्ट केलं, की आपल्याला नेम फील्ड दिसते. आपल्याला क्लास आहे, आपल्याकडे टाइप आहे, नेम आहे, प्लेस होल्डर आहे. आपल्याकडे ह्यावेळेस आयडी नाहीये. दुसरं जर एलिमेंट बघितलं आपण ईमेलमध्ये, इथे पण क्लास आहे, टाइप आहे, नेम आहे आणि प्लेस होल्डर आहे, बरोबर? तसंच पासवर्डमध्ये सुद्धा क्लास आहे, टाइप आहे आणि नेम आणि प्लेस होल्डर असे ॲट्रिब्यूट्स दिले गेले आहेत. सो आपण आता राइट क्लिक करून त्याला लोकेट केलं. पण आपण बघू शकतो आपल्याकडे यावेळेस आयडी हे ॲट्रिब्यूट नाहीये आणि त्यासोबत सुद्धा आपण क्लास बघतोय. तर क्लास 3 फील्ड्सचे क्लास सेमच आहेत. सो तिन्ही फील्डला क्लास नेम जे दिलं आहे, जे व्हॅल्यूज आहे क्लासमध्ये, तर तिन्ही सेम आहे. पण आपल्याला युनिकली आयडेंटिफाय करायचे म्हणजे तो एकमेवच एलिमेंट असला पाहिजे. आपण अशा पद्धतीने त्याला आयडेंटिफाय करायचं. त्या त्या पद्धतीने मग आपण त्याच्यावर ऑपरेट करू शकतो. त्याच्यात व्हॅल्यूज एंटर करू शकतो. त्याच्यात ॲक्शन जे वेब एलिमेंटचे काही ॲक्शन्स असतील, ते आपण परफॉर्म करू शकतो. सो आपण कसं करू शकतो आता? तर त्या केसमध्ये आपल्याला क्लास नेम हा वेगळा असला पाहिजे होता, तर तो नाहीये. पण तिन्ही एलिमेंट्सला सेम क्लास नेम आहे. तर त्यासाठी आपण आता नेम फील्डचा वापर करणार आहोत. सो नेम फील्ड आपण बघू शकतो, तर तिन्ही फील्डमध्ये नेमची जी व्हॅल्यू आहे, ती वेगळी आहे. सो आपण ते युनिक अशी समजू शकतो. सो ती एकमेवच व्हॅल्यू तो एकमेवच एलिमेंट आहे ज्याचं व्हॅल्यू नेम असं आहे. सो नेम ॲट्रिब्यूटमध्ये व्हॅल्यू त्याचं नेम आहे किंवा नेम ईमेलसाठी ईमेल आहे आणि पासवर्डसाठी पासवर्ड आहे व्हॅल्यू. सो आपण नेम फील्डचा वापर करू शकतो. सो नेम फील्डचा वापर करण्यासाठी आपण सर्वात आधी काय करणार, तर वेब एलिमेंट आणि बाय हे 2 क्लासेस आपल्याला इम्पोर्ट करायचे आहे आणि नेम फील्डला आपण स्ट्रॅटेजी यावेळेस बाय डॉट नेम ही स्ट्रॅटेजी वापरून आपण तो एलिमेंट ब्राउज करणार आहोत, फाइंड करणार आहोत आणि फाइंड केल्यानंतर आपण त्याच्यात सेंड कीज आणि असं राहुल अशी ही व्हॅल्यू पास करायची आहे. सो आपण आता त्याचा कोड लिहितोय. तर आपल्याला आता सर्वात आधी इम्पोर्ट करायचंय वेब एलिमेंट. सो आपण करणार आहोत इम्पोर्ट org.openqa.selenium डॉट वेब एलिमेंट बरोबर. त्यासोबत आपण इम्पोर्ट करणार आहोत org.openqa.selenium.by या क्लासला बरोबर. आणि आपण आता इथे लोकेट करणार आहोत फाइंड फील्ड नेम. सो नेम फाइंड करायची आपल्याला. त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर वेब एलिमेंट या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचा आहे. सो नेम ईएल इज इक्वॉल्स टू ड्राइव्हर डॉट फाइंड एलिमेंट आणि स्ट्रॅटेजी आपली असणार आहे बाय डॉट नेम. सो नेम काय आहे, तर आपल्याला ते आपल्या वेबसाईटमधून कॉपी करायचं आहे. सो वेबसाईटमध्ये आपण गेलो आपल्या वेब पेजवर जर आपण राइट क्लिक केलं, तिथे नेम आपण ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू आपण बघू शकतो. ही व्हॅल्यू आपण कॉपी करणार आहोत
आणि या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू देणार आहोत. सो ती व्हॅल्यू दिल्यानंतर आपल्याला वेब एलिमेंट मिळाले. आता वेब एलिमेंटमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू एंटर करायची आहे. सो आपण आता नेम एलिमेंटमध्ये डॉट सेंड कीज. सो आपण एक वेब एलिमेंटची ऍक्शन यूज करतोय आणि या ठिकाणी आपण सेंड कीज मध्ये काय व्हॅल्यू द्यायची आपल्याला, तर राहुल. सो आपण नेम मध्ये राहुल असे पास करतोय आणि आता आपण हे रन करून बघूयात. सो आपण बघू शकतो आपलं ब्राउझर हा लॉन्च झाला आणि रजिस्ट्रेशन पेज ओपन झालं आणि नेम फील्डमध्ये राहुल ही व्हॅल्यू अशी ऍड झाली आहे. सो आपण नेम या फील्डला लोकेट करू शकलो बरोबर. तर आपण वेब एलिमेंटचा ऍक्शन्स आपण पाहिले की क्लिक, सेंड कीज, क्लिअर असे काही ऍक्शन्स असतात बरोबर. सो आपण त्यातलं सेंड कीज या ऍक्शनचा वापर करून त्यात व्हॅल्यू अशी पॉप्युलेट केली. सो नेम फील्डमध्ये आपण व्हॅल्यू पॉप्युलेट केली त्याची म्हणजे की राहुल ही फील्ड आपण पॉप्युलेट केली बरोबर. सो कीज या ऍक्शनचा वापर करून त्यात व्हॅल्यू अशी पॉप्युलेट केली. सो नेम फील्डमध्ये आपण व्हॅल्यू पॉप्युलेट केली त्याची म्हणजे की राहुल ही फील्ड आपण पॉप्युलेट केली बरोबर. सो आपण आता त्याला रन करून पाहिलं. रन करून पाहिल्यानंतर आपल्याला आउटपुट या पद्धतीने मिळालं की नेम फील्डमध्ये राहुल ही व्हॅल्यू आलेली आहे. सो आता आपल्याला बाकीच्या फील्ड्सला सुद्धा तसंच त्याच पद्धतीने लोकेट करायचंय आणि त्यांच्यात व्हॅल्यूज अशा फिल करायच्या. सो आपल्याला ओव्हरऑल आपला अख्खा फॉर्म फिल करायचा आहे बरोबर. सो आपण आता ईमेलसाठी करणार आहोत सिमिलर पद्धतीने. सो आपण ईमेलवर राइट क्लिक करणार आहोत, इन्स्पेक्ट करायचंय आणि त्याला फाइंड करून आपण त्याची व्हॅल्यू अशी पॉप्युलेट करायची आहे. सो आपल्याला ते सुद्धा आपण स्ट्रॅटेजी तिकडे बाय डॉट नेमच यूज करणार आहोत. सो नेम स्ट्रॅटेजी यूज करून आपण ईमेल बाइंड करणार आहोत. ईमेलला वेब एलिमेंटला आपण सर्च केल्यानंतर त्यात आपण ईमेल ही व्हॅल्यू सेंड करणार आहोत. सो सेंड कीज करायचे आपल्याला. त्यानंतर आपल्याला आउटपुट दिसेल ईमेल मध्ये व्हॅल्यू आलेली आहे. तसेच आपल्याला पासवर्डसाठी सुद्धा करायचंय. सो स्ट्रॅटेजी आपली आहे बाय नेमच. सो नेमने आपण पासवर्ड एलिमेंट सर्च करणार आहोत आणि त्यात व्हॅल्यू आपल्याला पास करायची Rahul@2021. सो त्यानंतर आपल्याला आउटपुट दिसलं पाहिजे ईमेल, नेम आणि पासवर्ड या तिन्ही व्हॅल्यूज आपल्या एंटर झाल्या आहेत. बरोबर. तर आपण आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज एंटर करून घेऊयात. सो जसं आपण नेमसाठी केलं, तसंच आपण ईमेल आणि पासवर्डसाठी करूयात. सो फील्ड ईमेल आणि पासवर्ड. त्याचं नाव आपण बदलूया इथे. ईमेल आणि स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला नेमने सर्च करायचं आणि त्या फील्डचं नाव आहे ईमेल. बरोबर. आणि ईमेलमध्ये आपल्याला सेंड कीज करायचं आणि बरोबर. तसंच आपल्याला पासवर्डचा एलिमेंट क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड एलिमेंटमध्ये आपली स्ट्रॅटेजी असणार आहे बाय नेम आणि नेम त्याचा असणार आहे पासवर्ड. बरोबर. आणि पासवर्ड एलिमेंट आपला सर्च झाल्यानंतर, फाइंड झाल्यानंतर आपल्याला त्यात व्हॅल्यू पास करायची आहे Rahul@2021. ठीक आहे. आपण आता हे रन करून बघूयात. रन केल्यानंतर आपला ब्राउझर लॉन्च झाला. रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालं आणि त्यात आपण बघू शकतो आता इथे, यात आपण बघू शकतो, की नेम, ईमेल आणि पासवर्ड या तिन्ही फील्ड्स पॉप्युलेट झालेल्या आहेत. बरोबर. आता आपल्याला पुढचे काही फील्ड्स पण पॉप्युलेट करायचे आहेत. सो तसंच आपल्याला आता जेंडर सुद्धा पॉप्युलेट करायचा आहे. सो जेंडर पॉप्युलेट करण्यासाठी सुद्धा आपण त्याला राइट क्लिक करून इन्स्पेक्ट एलिमेंट करणार आहोत आणि त्याला एलिमेंटला शोधून आपण त्याला क्लिक इव्हेंट असा ट्रिगर करायचा आहे. सो आपल्याला आता जेंडर हे सिलेक्ट करायचं आहे. हे रेडिओ बटन आहे. बरोबर. आपण त्यात व्हॅल्यू काही एंटर करत नाही. आपण मॅन्युअली कसं करतो, की आपण रेडिओ बटन असेल, जेंडरला सिलेक्ट करायचं असेल, तर आपण मेलवर किंवा फिमेलवर असं क्लिक करतो. तर तेच आपल्याला कोडमध्ये सुद्धा करायचं आहे. सो आपण पहिलं एलिमेंट शोधणार आहोत नेमच्या सहाय्याने आणि त्याच्यावर आपण क्लिक असं फंक्शन हा कॉल करणार. सो आपण जेंडरला आयडीने शोधतोय इथे. सो आपल्याकडे आयडी अवेलेबल आहे जेंडरसाठी. सो जेंडरला आपण आयडीने शोधणार आहोत आणि मग त्याला क्लिक असं हा फंक्शन म्हणजेच की वेब एलिमेंटचे ॲक्शन कॉल करणार आहोत. सो ते केल्यानंतर आपल्याला आउटपुटमध्ये मेल सिलेक्टेड असं दिसलं पाहिजे. सो आपण हे करून बघूयात. सो सर्वात आधी आपण वेबसाईटवर जाऊयात आणि आपलं जेंडरचं जे एलिमेंट्स आहेत ते आपण बघूयात. सो आपण जेंडर मेलवर आपण राइट क्लिक करून इन्स्पेक्ट केलं. सो इन्स्पेक्ट केल्यानंतर आपल्याला दिसतंय की मेल या वेब एलिमेंटला आयडी आहे आणि त्याच्या आयडीची व्हॅल्यू आहे मेल. सो आपण आयडीचा वापर करू शकतो. सो आपण आपल्या कोडमध्ये परत एकदा जाऊया आणि इथे आपल्याला आता फाइंड करायचंय. फाइंड फील्ड जेंडर. सो वेब एलिमेंट जेंडर ईएल इज इक्वल्स टू न्यू वेब एलिमेंट. आपल्याला जेंडर ईएल इज इक्वल्स टू ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट आणि आपली स्ट्रॅटेजी आहे बाय डॉट आयडी. सो आयडीने आपण सर्च करणार आहोत. आयडी आपण कॉपी केला होता मेल.
हा एलिमेंट शोधल्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्याचं क्लिक इव्हेंट फायर करायचंय. सो आपण डॉट क्लिक असा मेथड कॉल करणार आहोत. प्रोजेक्टला सेव्ह केलं. फाईल सेव्ह केल्यानंतर आपण आता रन करणार आहोत. सो रन केल्यानंतर काय आउटपुट मिळते आपण बघूया. सो आपला ब्राउझर लॉन्च व्हायला पाहिजे. रजिस्ट्रेशन पेज लॉन्च व्हायला पाहिजे आणि आपले या सगळ्या व्हॅल्यूज पॉप्युलेट व्हायला पाहिजे. सो आपण बघू शकतो आपल्या नेम हे पॉप्युलेट झाले, ईमेल पॉप्युलेट झाले, पासवर्ड पॉप्युलेट झाले आणि जेंडर हे मेल सिलेक्ट झालेलं आहे. बरोबर? सो त्यानंतर आता आपल्याला कंट्री त्यानंतर आता आपल्याला कंट्री हे सिलेक्ट करायचं. सो कंट्रीज आपण बघू शकतो कंट्रीमध्ये आयडी ही फील्ड अवेलेबल आहे. आयडी हे ॲट्रिब्यूट अवेलेबल आहे. सो आपण सेम लोकेट करण्यासाठी आपण आता स्ट्रॅटेजी आयडीचा वापर करणार आहोत आणि त्यात व्हॅल्यू कंट्री देणार आहोत. कंट्री व्हॅल्यू दिल्यानंतर कंट्री हे ड्रॉप डाउन आहे बरोबर. सो ड्रॉप डाउन मध्ये आपण मॅन्युअली काय करतो, तर आपण बघतो की ड्रॉप डाउन मध्ये आपल्याला कुठली व्हॅल्यू पाहिजे. जशी आपल्याला या ठिकाणी कंट्रीमध्ये इंडिया सिलेक्ट करायचं. सो ड्रॉप डाउन मध्ये अशा बऱ्याचशा व्हॅल्यूज आपल्याला दिसतील आणि आपण व्हॅल्यू काय असेल, सो आपल्याला टेक्स्ट काय दिसतं, इंडिया टेक्स्ट दिसतं. तर ती व्हॅल्यू आपण सिलेक्ट करतो. सो ड्रॉप डाउन मध्ये आपल्याला इंडिया असं सिलेक्ट करायचं असेल, तर आपण मॅन्युअली जसं करतो तसंच आपण ऑटोमेटेड वे मध्ये करायचंय. सो ऑटोमेटेड वे मध्ये करताना त्याच्यासाठी कोड काय लिहायचा आहे, तर आपल्याला सर्वात आधी सिलेक्ट या एलिमेंटला आपल्याला या पॅकेजला आपल्याला पहिले इम्पोर्ट करावे लागेल. सो सिलेक्टवर ऑपरेट करण्यासाठी आपल्याला एक स्पेशल क्लासची गरज आहे. सो आपण त्या ठिकाणी support.ui.select ह्या क्लासला आपण इम्पोर्ट करणार आहोत. सो सेलेनियमच्या आतमध्ये असणारा हा पॅकेज आहे. त्याला आपण पहिले इम्पोर्ट करायचं आहे आणि ते इम्पोर्ट केल्यानंतर आपण आयडीने पहिले त्याला वेब एलिमेंटला फाइंड करणार आहोत. फाइंड केल्यानंतर आपण त्या सिलेक्टचं सिंटॅक्स काय आहे, ते कशासाठी वापरतो ते आपण समजून घेऊया. सो आपण सिलेक्ट जेव्हा ड्रॉप डाउन एलिमेंटवर आपल्याला काम करायचं. जसं आपण पाहिलं, की आपल्याला ड्रॉप डाउनची व्हॅल्यू कशी सिलेक्ट करता येईल. आपण मॅन्युअली ड्रॉप डाउन हे करतो, आपण एक्सपांड करतो ड्रॉप डाउन. आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज शो करतो आणि त्यातली आपल्याला कुठली टेक्स्ट हवी आहे, जे आपल्याला दिसतं, जे डिस्प्लेला असते टेक्स्ट, आपण त्या व्हॅल्यू प्रमाणे आपण ती सिलेक्ट करतो आणि ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्या ड्रॉप डाउनमध्ये व्हॅल्यू पॉप्युलेट होते. सो आपल्याला इथे सिलेक्ट या क्लासचा वापर करायचा आहे आणि तिथे जो एलिमेंट आपण सर्च केला त्यात तो पास करायचा आहे. तो पास केल्यानंतर आपल्याला ड्रॉप डाउनमध्ये म्हणजे या सिलेक्ट एलिमेंटमध्ये सिलेक्ट या क्लासला तो ड्रॉप डाउन हा एलिमेंट मिळणार आहे. तो मिळाल्यानंतर आपल्याला त्याला सिलेक्ट करायचं आहे. सो आपण या ठिकाणी आपण बघतोय की सिलेक्टचा सिंटॅक्स काय आहे. तर सिलेक्ट हा क्लास, त्याचा ऑब्जेक्ट आणि न्यू सिलेक्ट असा आपल्याला त्याचा इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे आणि आपण जो वेब एलिमेंट फाइंड केलाय तो त्याला पास करायचा आहे. सो पास केल्यानंतर आता आपल्याला त्याच्यात व्हॅल्यू पॉप्युलेट करायची. व्हॅल्यू पॉप्युलेट करण्यासाठी सिलेक्टमध्ये असणारं हे ॲक्शन, की सिलेक्ट बाय व्हिजिबल टेक्स्ट या ॲक्शनला आपण कॉल करणार आहोत. सो या वेब एलिमेंटच्या आत असणारं हे ॲक्शन आहे. याला आपण कॉल करणार आहोत आणि काय टेक्स्ट, कुठल्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे. डिस्प्लेमध्ये कुठलं टेक्स्ट असेल तर सिलेक्ट करायचं आहे. तर इंडिया अशी व्हॅल्यू आपण पास करणार आहोत. हे पास केल्यानंतर आपली व्हॅल्यू सिलेक्ट होईल. सो आपलं हे जे ड्रॉप डाउन म्हणजेच की सिलेक्ट या क्लासमध्ये असणाऱ्या ह्या फंक्शनचा वापर करून आपण व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहोत. सो आपल्याला आता हे ह्याचा कोड लिहायचा आहे. सो आपण इम्पोर्ट केला सिलेक्ट क्लास आणि त्यानंतर आपण वेब एलिमेंट फाइंड करून सिलेक्ट या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्यानंतर आपण सिलेक्ट बाय व्हिजिबल टेक्स्ट असं आपण करतोय. सो आपण हे आता करून बघूयात आणि त्याचा आउटपुट आपल्याला आपली कंट्री जी आहे इंडिया ती सिलेक्ट झाली आहे की नाही आउटपुटमध्ये ते आपण पाहूयात. सो आपल्याला आता फाइंड एलिमेंट काय करायचंय, फाइंड फील्ड फाइंड फील्ड कंट्री करण्यासाठी आपण वेब एलिमेंट कंट्री EL इज इक्वल्स टू ड्राइवर डॉट फाइंड एलिमेंट आणि बाय डॉट आयडी मध्ये आपण कंट्री पास करणार आहोत आणि आपण हे एलिमेंट फाइंड केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट क्लासचा वापर करायचा आहे. त्यामुळे आपण सर्वात आधी सिलेक्ट याला इम्पोर्ट करूया. सो इम्पोर्ट org.openqa.selenium.support.ui.सिलेक्ट. सो आपण सिलेक्टला इम्पोर्ट केलं. सिलेक्ट क्लासला इम्पोर्ट केल्यानंतर आपण त्याचा ऑब्जेक्ट आता बनवणार आहोत. सो सिलेक्ट कंट्री इज इक्वल्स टू न्यू सिलेक्ट आणि ते आपण कंट्री या एलिमेंटला असं पास करणार आहोत. सो आपल्याकडे आता त्याचा ऑब्जेक्ट झालाय क्रिएट आणि आता आपण त्याला सिलेक्ट करणार आहोत. सो सिलेक्ट बाय व्हिजिबल टेक्स्ट असं आपण फंक्शन कॉल करणार आहोत आणि त्यात व्हिजिबल टेक्स्ट काय असणार आहे, तर इंडिया या व्हॅल्यूला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. हे झाल्यानंतर आपण सेव्ह करणार आहोत. सेव्ह करून आपण रन करून बघणार आहोत. सो आपण ॲप्लिकेशन रन केली. आपल्याला आपला ब्राउझर लॉन्च झाल्यानंतर सगळ्या व्हॅल्यूज ह्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये पॉप्युलेट झालेल्या दिसल्या पाहिजे. आपण जे आतापर्यंत कोड त्याच्यासाठी लिहिला आहे. सो आपण बघू शकतो आपल्याला इथे नेम, ईमेल, पासवर्ड आणि जेंडर हे सिलेक्ट झालंय. त्यासोबत कंट्री आता इंडिया ही सिलेक्ट झालेली आहे. सो आपण आता इंडिया या टेक्स्टने सर्च केलं आणि त्याला सिलेक्ट केलं. सो त्यानंतर आता आपल्याला जो आपला टर्म्स अँड कंडिशन्सचा जो चेकबॉक्स आहे आता
त्याला आपल्याला पॉप्युलेट करायचं. तो आपण सेम गोष्ट करणार आहोत. सो त्या एलिमेंटवर राइट क्लिक करायचं. राइट क्लिक केल्यानंतर त्याला इन्स्पेक्ट करायचं. इन्स्पेक्ट करून त्याला फाइंड करायचं आपल्याला एलिमेंटला. फाइंड केल्यानंतर त्याचा आयडी आपण बघणार आहोत, की त्याची आयडी ही दिलेली आहे. सो आयडी टर्म्स या व्हॅल्यूचा वापर करून आपण त्याला चेक करणार आहोत आणि मॅन्युअली आपण करायचं झालं तर आपण चेकबॉक्स काय करतो? तर आपण चेकबॉक्सवर क्लिक करतो, बरोबर? तर चेकबॉक्सवर आपण जसं क्लिक करतो, तसंच कोडमध्ये आपण आपल्याला क्लिक करायचं आहे. सो आपण पहिला तो एलिमेंट फाइंड करणार. एलिमेंट फाइंड केल्यानंतर आपल्याला क्लिक या वेब ॲक्शनचा वापर करायचा आहे. सो आपण आता आपला कोड करू आणि तर एक्झिक्यूट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट दिसला पाहिजे, की चेकबॉक्स टिक केला आहे. तर आता आपण काय करणार आहोत? तर आपण करणार आहोत फाइंड फील्ड टर्म्स टर्म्स अँड कंडिशन. टर्म्स अँड कंडिशन फाइंड करण्यासाठी आपण वेब एलिमेंट घेणार आहोत. टर्म्स EL इज इक्वल्स टू ड्राइव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय आयडी आणि आयडीमध्ये आपण पास करणार आहोत टर्म्सचा आयडी. सो आपण टर्म्सचा आयडी घेऊन येऊयात. आपण टर्म्सला राइट क्लिक करणार आहोत इथे. इन्स्पेक्ट यामध्ये आपण आयडी बघू शकतो आणि टर्म्स ही व्हॅल्यू आपण कॉपी केले. ही कॉपी केल्यानंतर आपण कोडमध्ये ही व्हॅल्यू आता पास करणार आहोत. सो आपण एलिमेंट सिलेक्ट केला. एलिमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एलिमेंट सर्च आपलं झालं आहे. फाइंड केला आहे आपण. त्यानंतर आपल्याला एलिमेंट डॉट क्लिक असं करायचं आहे. सो क्लिक केल्याने आपला तो सिलेक्ट होणार आहे. आपण सेव्ह केला आणि आता रन करून बघूया. सो रन केल्यानंतर आता आपल्या सगळ्या व्हॅल्यूज या फॉर्ममध्ये पॉप्युलेट झालेला पाहिजे. सो आपण बघू शकतो आपल्या फॉर्ममध्ये नेम, राहुल, ईमेल, पासवर्ड, जेंडर हे पॉप्युलेट झाले, कंट्रीज पॉप्युलेट झाली आहे आणि चेकबॉक्स सुद्धा सिलेक्ट झालेला आहे. सो आपण आता या पद्धतीने आपल्या फॉर्मच्या सगळ्या व्हॅल्यूज पॉप्युलेट केल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करायचं आहे. सो रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन ही कंप्लीट होईल. सो आपण आता सेम करणार आहोत. रजिस्ट्रेशनवर इन्स्पेक्ट करणार आहोत एलिमेंट. इन्स्पेक्ट केल्यानंतर आपण त्याच्यातलं युनिक आयडेंटिफायर शोधणार आहोत. सो या ठिकाणी आपल्याला आयडी आहे हे युनिक आयडेंटिफायर नाव आहे सबमिट BTN. सो सबमिट बटन असं आयडीने आपण त्याला सर्च करणार आहोत आणि सर्च केल्यानंतर आपण त्याला सबमिट हे आपल्याला फॉर्म सबमिट करण्यासाठी आपण सबमिट या ॲक्शनचा आपण वापर करणार आहोत. सो रजिस्ट्रेशन सबमिट केल्यानंतर आपल्याला असं पेज दिसलं पाहिजे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. सो आपण आता ते करून बघूया. सो आपल्याला आता काय करायचंय, तर आपल्याला फाइंड सबमिट बटन म्हणजेच की रजिस्ट्रेशन बटन. सो वेब एलिमेंट रजिस्टर ड्राइव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय आयडी. पण फाइंड एलिमेंट बाय आयडी करणार आहोत आणि सबमिट BTN. सो आपण BTN असं कॉपी केलं. आपण हे सेम जर आपल्याला लिहिताना काही मिस्टेक होत असेल तर बेटर असतं की आपण इथून कॉपी करूयात. सो आपण कॉपी केलं आणि इथे पेस्ट करूयात. सो स्पेलिंग मिस्टेक काही होणार नाही. आपल्या प्रोग्राममध्ये काही एरर येणार नाही. सो आपण हे लोकेट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला सबमिट करायचं आहे. सो फॉर्म आपला सबमिट करायचा आहे. तो आपण फॉर्म आता सबमिट करणार आहोत. आपण सेव्ह केला आणि आता आपण राइट क्लिक करून त्याला रन करून बघूया. सो आपला सगळा फॉर्म आता हा पॉप्युलेट व्हायला पाहिजे आणि आपण रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं दिसलं पाहिजे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं सुद्धा आहे. तो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉगिनची लिंक अशी मिळणार आहे. आपण त्याला क्लिक करून आपण लॉगिन पेजवर जायचं आहे आणि आपल्याला लॉगिन पेजवर आपण जाता आलं आपल्याला, तर आपण समजू की आपलं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालं. सो आपल्याला आता लॉगिनवर जाण्यासाठी त्या पेजवर असणाऱ्या ह्या रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आणि त्याच्या खाली असणाऱ्या या लॉगिन लिंकला क्लिक करायचं आहे. सो लॉगिन लिंकला आपण कसं फाइंड करू शकतो? तर आपण सेम पद्धतीने राइट क्लिक करून त्याला इन्स्पेक्ट करायचं आहे आणि फाइंड करण्यासाठी आपण बघू शकतो ही लिंक आहे. सो लिंक असल्यामुळे आपण काय एलिमेंट आपण काय स्ट्रॅटेजी यूज करू शकतो? तर वेब एलिमेंटची आपण लोकेटरमध्ये लिंक टेक्स्ट या स्ट्रॅटेजीने आपण ही लिंक शोधू शकतो. या एलिमेंटला आपण फाइंड करू शकतो. सो लॉगिन असं हे टेक्स्ट आहे. आपण आपल्या वेबसाईटमध्ये आपण रजिस्टर झाल्यानंतर ही लिंक दिसणार आहे आणि त्याला आपण इन्स्पेक्ट करून बघणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याला त्या लिंकला क्लिक करायचं आहे. सो आपण आता हे करून बघूयात. सो आपण काय करायचं आता? तर फाइंड लॉगिन एलिमेंट किंवा लिंक असं मी म्हणतो आणि वेब एलिमेंट लॉगिन EL इज इक्वल्स टू ड्राइव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय लिंक टेक्स्ट आणि लिंक टेक्स्टमध्ये काय आहे? तर लॉगिन असं टेक्स्ट आहे. सो ही लिंक असल्यामुळे लिंकमध्ये काही दुसरे ॲट्रिब्यूट्स नाहीये. सो आपण त्याचं लिंक टेक्स्ट काय आहे त्याच्या बेसिसवर आपण त्याला फाइंड करणार आहोत. फाइंड केल्यानंतर आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला क्लिक करायचंय. सो आपण लिंकवर क्लिक करतो म्हणून आपण कोडमध्ये सुद्धा क्लिक
या ॲक्शनचा आपण कॉल करणार आहोत. या ॲक्शनचा वापर करून त्याला कॉल करणार आहोत. सो आपण सेव्ह करतोय आणि राइट क्लिक करून आता प्रोग्राम रन करून बघूया. सो आपलं आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा लिंक येईल, तेव्हा आपण ती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉगिन पेजवर आपण गेलो असं दिसलं पाहिजे. सो लॉगिनची तुम्ही सुद्धा URL बघून घेऊ शकता. ही लॉगिनची URL आहे. या पेजवर आपण आलेलो आहोत. सो हीच URL आपल्याला आता कंपेअर करायची आहे. सो लॉगिन केल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण एक नवीन स्ट्रॅटेजीचा वापर केला. सो लिंक टेक्स्टचा वापर केला. लिंक टेक्स्टचा वापर केल्याने आपल्याला जे एक्झॅक्ट टेक्स्ट लिंकमध्ये असणाऱ्या या टेक्स्टला आपण मॅचिंग ही व्हॅल्यू दिली आणि ती व्हॅल्यू दिल्यानंतर आपल्याला ते एलिमेंट लोकेट करता आलं आणि लोकेट केल्यानंतर आपण ती क्लिक केली. सो आता मॅन्युअल स्टेप आपण काय करणार तर सिमिलर आपण करणार बरोबर. आपण रजिस्ट्रेशन पेजवर आपण क्लिक केलं की लॉगिन बटन आपण लॉगिन आपल्याला दिसेल. लॉगिन लिंकवर क्लिक केलं लॉगिन पेज दिसेल. बरोबर. सो आपल्याला आता ते व्हेरिफाय करायचं. जेव्हा आपण मॅन्युअली करू तेव्हा आपल्याला दिसेल की लॉगिन पेज ओपन झालंय. जसं आता आपण पाहिलं लॉगिन पेज ओपन झालंय. पण आपल्याला आता ते चेक करायचंय की ऑटोमेटेड वेमध्ये की लॉगिन पेज ओपन झालंय की नाही. सो आपण लॉगिन पेजची URL आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. लॉगिन पेजची आपण असं एक्सपेक्टेड URL असं म्हणून म्हणूया. ती लिंक आपली ओपन झाली पाहिजे. सो आपण लॉगिन पेजची URL अशी बनवतोय स्ट्रिंगमध्ये आणि आपण गेट करंट URL असं करणार आहोत. गेट करंट URL आपण केल्यानंतर आपल्याला व्हेरिफाय करायचं की करंट URL आणि लॉगिन पेजची URL ही सेम आहे का? असेल तर नॅव्हिगेटेड टू लॉगिन पेज असं म्हणणार आहोत किंवा नसेल तर फेल टू ओपन लॉगिन पेज असं आपण म्हणणार आहोत. सो आपण आता याचा कोड करून बघूयात. सो सर्वात आधी आपण हे रन करणार आहोत. रन केल्यानंतर लॉगिन पेज हे ओपन झाले. लॉगिन पेज ओपन झाल्यानंतर आपण याची URL कॉपी करूयात आणि इथे आपण म्हणणार आहोत व्हॅलिडेट लॉगिन पेज. बरोबर. सो लॉगिन पेज व्हॅलिडेट करण्यासाठी आपण आता एक स्ट्रिंग बनवणार आहोत. स्ट्रिंग लॉगिन पेज URL आणि त्यामध्ये ही URL अशी स्पेसिफाय करणार आहोत आपण. सो आपल्याला हीच URL आपली आली पाहिजे. त्यानंतर आपण ड्राइव्हर डॉट गेट URL, गेट करंट URL असं करणार आहोत. सो गेट करंट URL मध्ये आपण ही व्हॅल्यू असाइन करायची आपल्याला. स्ट्रिंग करंट URL या व्हेरिएबलमध्ये. ते झाल्यानंतर आपल्याला व्हेरिफाय करायचंय. सो आपण इफ कंडिशन सो आपण इफ कंडिशनमध्ये चेक करणार आहोत की करंट URL जी आहे, ती आपली लॉगिन URL सारखी आहे की नाही. सो लॉगिन पेज URL. सो आपण इफ कंडिशनमध्ये ही कंडिशन ॲड केली आणि असेल तर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये आपण प्रिंट करणार आहोत की लॉगिन सक्सेसफुल. लॉगिन वॉज सक्सेसफुल. ठीक आहे. आणि जर लॉगिन पेज नसेल ओपन झालं, तर आपण काय म्हणणार आहोत, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन नॅव्हिगेशन टू लॉगिन पेज फेल्ड. आणि हे दोन्ही मेसेज सेम असण्यासाठी आपण याला मॉडिफाय करूया. सो नॅव्हिगेशन टू लॉगिन पेज वॉज सक्सेसफुल असं आपण मेसेज देऊया. सो आपण आता हे रन करून बघूया. सो रन झाल्यानंतर आपल्याला लॉगिन पेज ओपन झालं पाहिजे आणि आपल्याला व्हेरिफाय करायचं की लॉगिन पेज ओपन झाली की नाही. सो लॉगिन पेज ओपन झालंय. याला आपण क्लोज करूयात आणि आपण इकडे बघू शकतो आपल्या सिस्टम कन्सोलमध्ये आपण मेसेज जो प्रिंट केला होता तो आला आहे. नॅव्हिगेशन टू लॉगिन पेज वॉज सक्सेसफुल. सो आपण सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला आलाय. म्हणजे आपलं लॉगिन हे सक्सेसफुली झालेलं आहे. म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालं आहे आणि लॉगिन पेज हे ओपन झालंय. सो आपलं ओव्हरऑल रजिस्ट्रेशनचं जे आपण टेस्ट सिनेरिओ आपण करत होतो ऑटोमेशन थ्रू हे आपलं आता सक्सेसफुल झालं आहे कारण आपण ही सगळ्या गोष्टी केल्या. रजिस्ट्रेशन झालं आणि आपण ते व्हेरिफाय सुद्धा केलं. सो व्हॅलिडेट सुद्धा केल्याने आपल्याला आता कन्फर्मेशन आहे की आपलं जे टेस्ट सिनेरिओ आपण हे व्यवस्थित पद्धतीने केलं आहे. सो त्यानंतर आपण बघू शकतो आपलं कन्सोलमध्ये हे आउटपुट आलेलं आहे आणि ते बरोबर आहे. सो आपल्या आउटपुटमध्ये आपल्याला लॉगिन पेज असं दिसतंय आणि कन्सोलमध्ये आपण हे व्हेरिफाय केलं की बरोबर आहे. त्यानंतर आता आपला अख्खा टेस्ट सिनेरिओ झाला आहे. सो आपल्याला रिसोर्सेस क्लीन अप करायचे आहेत. अदरवाईज तुम्ही जेवढ्या वेळा हे ॲप्लिकेशन रन कराल तेवढे तुम्हाला ब्राउझरचे इन्स्टन्स असे ओपन होत राहतील आणि ते कधी क्लोज होणार नाही. सो तुम्हाला मॅन्युअली जाऊन क्लोज करावे लागेल. त्याच्याऐवजी तुम्ही ड्राइव्हर डॉट क्विट असा फंक्शन कॉल करून सगळ्या ब्राउझर्सला म्हणजे जो ब्राउझर ओपन झाला होता आपल्या टेस्ट सिनेरिओच्या वेळेस तो क्लोज होऊन जाईल. सो आपण आता हे क्रोम क्लोज करण्यासाठी करणार आहोत. सो आता आपण इथे ड्राइव्हर डॉट क्विट असा मेथड हा कॉल करतोय. आपण बघूया आता रन करून की ब्राउझर आपला क्लोज होतोय का? सो आपण रन करणार आहोत.
सो आपण बघू शकतो आपलं पेज ओपन झाला, वेबसाईट लॉगिन पेज सुद्धा दिसलं आपल्याला आणि ब्राउझर क्लोज झाला आणि त्यासोबत आपल्याला दिसतंय की मेसेज सुद्धा बरोबर आलाय. नॅव्हिगेशन टू लॉगिन पेज वॉज सक्सेसफुल. सो आपण आता बघू शकतो की आपलं लॉगिन सक्सेसफुल झालंय. सो ह्या सेशनमध्ये आपण काय-काय पाहिलं याचा हे टेक अवेज आपण समजून घेऊयात. तर आपण लोकेटर, नवीन लोकेटर आपण पाहिले जसे की नेम आणि लिंक टेक्स्ट. सो हायपरलिंक असेल तर लिंक टेक्स्टचा वापर करून आपण पाहिला. त्यासोबत आपण काही नवीन वेब एलिमेंट्स सुद्धा पाहिले जसे की रेडिओ बटन, चेक बॉक्स, ड्रॉप डाउन हे नवीन 3 आपण वेब एलिमेंट्स पाहिले. त्यानंतर आपण वेब एलिमेंट ॲक्शन जे क्लिक ॲक्शन आहे हे सुद्धा आपण पाहिलं. नंतर तुम्ही परत हे जेवढं आपण ॲप्लिकेशन आता बनवलं त्याची प्रॅक्टिस करा. वेगवेगळ्या सिनेरिओजवर तुम्ही सेम पद्धतीने प्रॅक्टिस करा. वेगळ्या ॲप्लिकेशन्सला असं ऑटोमेशन टेस्टिंग थ्रू टेस्ट करा.